छत्रपती संभाजीनगर शहरातील पायलट बाबा नगरी येथे 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित, जास्तीचं पाणी रोखण्यासाठी मनपा आक्रमक. बाळूमामा भंडारा उत्सवातील रथोत्सवाला भाविकांची गर्दी. आज होणाऱ्या महाप्रसादासाठी राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्यात आल्या. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांग भलचा गजर आणि भंडाराची मुक्त उधळण करण्यात आली आहे. वर्ध्यात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रीराम मंदिर देवस्थान समितीचे उपक्रम तर श्रीराम प्रभात फेरी नवरात्र उत्सवाच्या आयोजन, शोभायात्रा, महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन. सिद्धिविनायकच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडव्याला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार. खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विरोधात कठोर कारवाई करा. जाहिराती थांबवण्यासाठी यंत्रणा उभारा. सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश. आझाद मैदानात आता 12 तासाचं आंदोलन करता येणार. मुंबई पोलिसांकडून नियमावली तयारी. त्या 2 आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार. एमपीएससी परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात 2025 पासून लागू. तर देवेंद्र फडणवीसांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. मुंबई विमानतळ परिसरातील उंच इमारती, रडारवर विमान उडण्यास अडथळे. अनेक बेकायदा मजल्यावर कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात माहिती. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त. 30 लाखांहून अधिक वाहनांच्या किमतीवरचा 6% कर मागे. तर मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषद सभागृहात माहिती. मुंबईतून 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. क्लीनअप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनाचा निर्णय. कुणाल कामरा प्रकरणी द हॅबिटॅट या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच. आजही अधिकाऱ्यांकडून या हॉटेलची पाहणी होणार. त्याचबरोबर आर्किटेक्चर प्लॅनच्या आधारे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार. छत्रपती संभाजीनगर मनपाचा आज अर्थसंकल्प. संभाजीनगरात नवीन योजनांची उत्सुकता. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी 1.5 महिन्यांपासून मनपाची तयारी सुरू. गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या अनुषंगाने कल्याण पोलीस परिमंडळाच्या वतीनं रूट मार्चचे आयोजन. तर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक या ठिकाणावर सुरू होऊन दुगारडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त. छत्रपुरात अमृत पाणी पुरवठा योजना आणि मलस निसारण वाहनीच्या कामांमुळे सर्व प्रमुख रस्ते खोदलेत. आगामी सण आणि महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्ते निर्मितीची मागणी केली आहे. दौंडमध्ये मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी इफ्तार पार्टीला लावली उपस्थिती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात 0.34% जलसाठा शिल्लक. या धरणातून 64 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे चिंता व्यक्त होतीये. वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार. मिशन डबलिंग अप फार्मर्स इन्कम या उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावलाय. एसएनडीटी महाविद्यालयामध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात आलाय. कार्यक्रमाला मराठी कवयित्री अस्मिता चांदणे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पटकथा लेखक संजीव झा तसेच नाट्य अभिनेते दिनामणी भीम यांची उपस्थिती. आरटीई अंतर्गत खासगी शाळांतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 1 एप्रिलपर्यंतची मुदत. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी 69,741 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. 2 लाख मुलांना मेंदूज्वराची दिली लस. पुणे महापालिका अंतर्गत मुलांना लस. कराडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी. तर वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णांनी दिलं निवेदन. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना जलतरण तलावात पोहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. 2 जलतरण तलाव दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून बंदच. हे तलाव पालिकेनं ताब्यात घेऊन स्वस्त दरात खुलं करावे अशी मागणी आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरम पोलिसांची अनोखी कामगिरी. 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी मालकांना परत केले. तर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक.
डोंबिवलीमध्ये सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्ष नेते लागलेत कामाला. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 41 जणांनी अर्ज केले दाखल. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी मागील 7 महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित. तर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. वाशिममध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज शेतीची यशस्वी प्रयोग केला. त्या उन्हाळ्यात टरबूजला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा. सांगलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान. तर शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. काही अंश तापमानात घट. राज्यात उन्हाचा चटका कायम. पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये अवकाळीचा तडाखा पुन्हा बसण्याचा इशारा आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर. मोदी रेशमी बागेत जाणार. माजी सरसंघ चालक डॉक्टर हेडगेवर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला पंतप्रधान अभिवादन करतील. गेले 4 आठवडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजलं. पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू होणार. दोन्ही सभागृहात घोषणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. दिल्लीत कार्यकारिणी बैठक पार पडणार. बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार. चैत्र उत्सवानिमित्त एकविरा देवी मंदिर परिसरात स्वच्छतेसह स्ट्रीट लाईट लावा. ठाकरेंच्या शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी. वाई तालुक्यातील चांदवडी येथे वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयात मिळणार 10 लिटर पाणी. गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी काढली 5 आरोपींची धिंड. आरोपी ते राहत असलेल्या काटवण खंडोबा परिसरात धिंड काढण्यात आली आहे. यवतमाळच्या वणी शहरातील नामांकित हॉटेलला भीषण आग लागली. आगीमध्ये हॉटेल संपूर्ण जळून खाक झालं. यामध्ये लाखोंचं नुकसान. तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. एमफिलचे खोटे प्रमाणपत्र देऊन पीएचडी नोंदणी करण्याविरोधात पोलिसांची तक्रार. 2 जणांची पीएचडीची नोंदणी होणार रद्द. नाशिकच्या ओझरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 24 तासाच्या आत अल्पवयीन संशयिताला घेतलंय पोलिसांनी ताब्यात. गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडून ई-साक्ष उपाययोजना. ॲपच्या व्यापाराबाबत पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण. या ॲपचा वापर केल्यास तपासात पारदर्शकता येईल. तसेच न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यास मदत होणार. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील आरोपी मोहम्मद इंजिनियरची जामिनासाठी कोर्टात धाव. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज. तर मोहम्मद इंजिनियरच्या जामिनावर आज सुनावणी. भारतीय जनता पक्षाकडून संजय केणेकर यांची विधान परिषदेवर आमदारपदी वर्णी. त्यानिमित्तानं स्वागत रॅलीचं आयोजन. रॅलीतून ठेकेदारांची सोन्याची साखळी लंपास. अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी. तर बचावासाठी पर्यटक लेणी परिसरातील घाबरून बसलेत. 23,39,000 जप्त मुद्देमाल मूळ मालकाला परत केलाय. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते मुद्देमाल मूळ मालकास सुपूर्द. दारव्हा शहरात दारुड्याच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना काही तासातच अटक. आरोपींकडून 45,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परभणीत खासगी बसची आणि ट्रकची धडक. अपघातात 5 प्रवासी जखमी झाले असून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बैतील कांदिवलीमध्ये 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण. नातेवाईकांनीच अपहरण करून केला खून. खुनी आरोपीला पोलिसांनी केले अटक. पुण्यातील मुंडवा परिसरात 3 दुकानांना भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीत दुकानाचं मोठं नुकसान. आज सनराइज हैदराबाद लखनौशी भिडणार. दोन्ही संघांमध्ये फटकार बहाद्दर. तर कोण जिंकणार याकडे लक्ष.
भारत चीन संबंध आणि सीमेवरील परिस्थितीवर चर्चा. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव गौरंग लाल दास यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या शिष्टमंडळाने चीनचे परराष्ट्र उपमंत्री हॉंग ली यांची भेट घेतली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.